नमस्कार, मी केदार केसकर आणि तुम्ही बघताय सेंटर स्पॉट. मित्रांनो, निष्ठावंतांच्या वरती जास्तीत जास्त भरोसा टाकायला लागतो. निदान निवडणुका जर जिंकायला लागतील, निवडणुकांचं राजकारण जर आपल्याला मारून न्यायचं असेल, त्यात जर विजय नोंदवायचे असतील जास्तीत जास्त आणि त्या माध्यमातून आपला पक्ष जर मोठा करायचा असेल, तर जास्तीत जास्त आपल्या निष्ठावंत कार्यकर्ते आणि नेते यांच्यावरती विसंबून राहावं लागतं आणि निष्ठावंतांनाच जास्तीत जास्त प्राधान्य द्यायला लागतं. ही गोष्ट भारतीय जनता पार्टीला आणि भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाला जितक्या लवकर लक्षात येईल तितकं भारतीय जनता पार्टीच्यासाठी आणि या देशाच्यासाठी चांगलं असेल. ही गोष्ट वारंवार लक्षात येते आहे. मित्रांनो, आजचा हा निकालाचा दिवस आहे, 4 जूनचा दिवस आहे आणि आता 3:30 वाजलेले आहेत. ट्रेंड येत आहेत, रुझान येत आहेत, निकालांना यायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही आता व्हिडिओ बघताय तोपर्यंत बऱ्यापैकी चित्र क्लिअर झालेलं असेल. अशी आशा करायला हरकत नाही की एनडीएचं सरकार या देशात येईल. भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल की नाही हे अजूनही क्लिअर कळत नाहीये, पण एनडीएला कदाचित स्पष्ट बहुमत मिळू शकेल असं म्हणतात. जर एनडीए एक गठ्ठा व्यवस्थित टिकून राहिली तर, म्हणजे सगळंच डळमळीत दोलायमान दिसतंय निदान आता 3:30 वाजेपर्यंत तरी. महाराष्ट्रातलं चित्र मात्र चांगलं दिसत नाहीये. दुर्दैवानी अजून तरी 3:30 वाजेपर्यंत जी काही मतमोजणी झालेली आहे त्याच्यातून महाराष्ट्रामध्ये भाजपच्यासाठी आणि भाजपच्या मित्रपक्षांच्यासाठी सुद्धा फारशी काही आशादायक स्थिती दिसत नाहीये. आणि या सगळ्याला कारणीभूत नेमकं काय आहे याच्यातून 2 गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. एक म्हणजे पक्ष हा आयाराम गयारामांच्या मुळे फुगवता येऊ शकतो, पण तो मोठा नाही करता येत. पक्ष मोठा करता येऊ शकतो तर तो निष्ठावंतांच्या फौजेनीच फक्त आणि फक्त. निष्ठावंत कार्यकर्ते आणि निष्ठावंत नेते, आणि निष्ठावंत नेते म्हणजे तरी काय असतात? हो, निष्ठावंत कार्यकर्त्यांमधूनच निर्माण केलेले निष्ठावंत नेते असतात. त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना तुम्ही जितकी जास्त जबाबदारी देत जाता, त्यांच्यावर जेवढा जास्त विश्वास टाकत जाता, त्यातून हळूहळू निष्ठावंत नेतृत्व निर्माण होतं. आणि त्या निष्ठावंत नेत्याला जेव्हा त्याच्यावरती आणखीन जबाबदारी दिली जाते, त्या निष्ठावंत नेत्याला जेव्हा तिकीट दिलं जातं, त्या निष्ठावंत नेत्याला तिकीट दिल्यानंतर जर तो विजयी, तो जिंकून आला, तर त्याला जर तुम्ही मंत्रीपद दिलं, परिणामी ऑटोमॅटिकली निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पर्यंत एक संदेश पोहोचत असतो की हा पक्ष जो आहे तो निष्ठावंतांच्या निष्ठेला प्रतिसाद देतो, निष्ठावंतांचा पक्ष आहे हा, असा संदेश पोहोचत असतो खोलवर. आयाराम गयारामांच्यामुळे काय होतं? तात्पुरतं सभागृहामध्ये तो पक्ष फुगतो. तात्पुरती वेळ मारून नेण्यासाठी हे आयाराम गयाराम बरोबर असतात, अगदी करेक्ट आहे, वेळ मारून नेण्यासाठी. पण ती कायमस्वरूपी उपाययोजना असू शकत नाही, एक लक्षात घ्यायला पाहिजे. सभागृहातलं राजकारण वेगळं असतं आणि निवडणुकीचं ग्राउंड लेवलवरचं जे राजकारण असतं ते पूर्णपणे वेगळं असतं. हे जेवढ्या लवकर भाजपला लक्षात येईल तो सुदीन. मित्रांनो, हा व्हिडिओ मी फार मोठा करणार नाहीये, मला फक्त ह्याच्यातून काही टेकआउट्स काही मिळतायत का हे बघायचंय. ते टेकआउट्स हेच आहेत ज्याच्यातून आपण काही शिकू शकतो. मित्रांनो, या निवडणुकीतून नेमकं काय निष्पन्न होईल? भाजप विजयी होईल का? भाजपला बहुमत मिळेल का? माहिती नाही. मिळालं तर आनंदच आहे, मिळालं जर नाही तर त्याचं परीक्षण व्हायला पाहिजे, त्याचं अनालिसिस व्हायला पाहिजे. त्याच्यातून खडे फोडत बसणं, टीका टिप्पणी करत बसणं याला अर्थ नाही. तर त्याच्यातून नेमकी परिस्थिती काय, आपल्या पराभवाची कारणं काय आणि त्याच्यातून मार्ग दुरुस्त कसा करायचा, त्याच्यातून मार्ग कसा काढायचा आणि पुढल्या वेळेला आपण कोणत्या चुका टाळायच्या, हे जर आपल्याला कळू शकलं तर काहीतरी अर्थ आहे. नुसत्या टीका टिप्पण्या, शाब्दिक बुडबुडे, त्याला काही अर्थ नाही. म्हणून मला जाणवणारी पहिली गोष्ट, पहिली चूक म्हणजे आयाराम गयाराम तात्पुरती वेळ मारून नेण्यासाठी ओके होते,
तात्पुरती वेळ मारून नेण्यासाठी सभागृहामध्ये आपल्याला बॅटिंग करण्याच्यासाठी त्यांना तुम्ही आत घेतलं, मान्य आहे. तात्पुरता पक्ष फुगला, मान्य आहे, हरकत नाही. पण अशा सगळ्या आयारामांना तुम्ही जेव्हा तिकीट द्यायला सुरुवात करता किंवा त्यांना मंत्रीपद, ठीक आहे, तात्पुरतं तुम्हाला मंत्रीपद द्यावं लागलं, हरकत नाही, ठीक आहे. मी विधानसभेच्या विषयी बोलतोय, महाराष्ट्रातल्या. कारण आता लोकसभेचं झालं, ठीक आहे, लवकरच आता विधानसभा, ऑक्टोबरमध्ये विधानसभेचे ढोल वाजतायत, नगारे वाजतायत, तिकीट वाटप आता होईलच विधानसभेच्यासाठी. ज्या चुका लोकसभेच्या वेळेला केलेल्या आहेत त्या निदान विधानसभेच्या वेळेला तरी व्हायला नको, एवढीच अपेक्षा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? व्यक्त व्हा, कमेंट सेक्शनचा वापर करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सेंटर स्पॉटला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका. धन्यवाद.